महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरला आहे आणि त्यांची आता समोर प्रॅक्टिकलची परीक्षा आहे, प्रात्यक्षिक परीक्षा आहे 2026ची. तर त्या विद्यार्थ्यांकरता एकदम टॉप मोस्ट जे खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल आहे ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे. PDF फॉर्ममध्ये त्यांचा आन्सर पण तुम्हाला प्रोव्हाइड करणार मी. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून काय करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की या प्रकारचा काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. आता तुम्हाला इथे पण लिहून दिसतं आणि थंबनेलवरती पण तुम्ही वाचलेलं आहे की हे जे आहे कोणासाठी आहे, प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी आहे, फर्स्ट इयरचे विद्यार्थी त्यांच्याकरता, तेही 2026चं. आता निम्मीनी काय केलं आहे, एक तुम्हाला सॅम्पल पेपर दिलेला आहे. निम्मीनी काय केलं आहे, एक सॅम्पल पेपर दिलेला आहे. या सॅम्पल म्हणजे प्रॅक्टिकलचा नेमका पेपर कसा असतो ते तुम्हाला दाखवायसाठी एक पेपर आहे, तो तुम्हाला मी सॅम्पल दिला. तर याच्यातले प्रश्न येणार असं समजायचं नाही. याच्यातले प्रश्न, एकही प्रश्न याच्यातला येणार याची गॅरंटी देणार नाही, कोणीच देणार नाही. माझा सॅम्पल होता 17 जूनला दिला. 17 जूनला दिला आहे. 250 मार्काचा पेपर असतो, सर्वांना माहीत आहे. आणि मिनिमम तुम्हाला 150 मार्क्स याच्यामध्ये घ्यायचे आहे. आता अशा पद्धतीने काय असतात, 1, 2, 3 प्रश्न असतात. काय असतात? 1, 2, 3 प्रश्न असतात. तर ते सोडवायचे असतात. मार्किंग स्कीम वगैरे असते. ते तुम्हाला 3 ते 4 प्रश्न येतात. मोस्टली तुम्हाला 3 प्रश्न येतात. त्याची मार्किंग स्कीम गरजेची नाही अशीच असणार, ती कशी असू शकते पेपरवरती डिपेंड करते. पण अशा पद्धतीचे प्रश्न येतात, अशा पद्धतीचे, तर तुम्हाला अशा पद्धतीनेच त्याला सोडवावं लागतं. पण सोडवत असताना नेमकं प्रॅक्टिकल कसं लिहायचं किंवा कसं सोडवायचं किंवा कशी परीक्षा होते तेही तुमच्याशी शॉर्टमध्ये शेअर करतो. ज्या स्टेप्स असतात आपल्या एक्झामच्या, आता बघा प्रत्येक ठिकाणी पूर्ण स्टेप फॉलो होत नाही. प्रॅक्टिकल काही तर ठिकाणी फक्त नावासाठी प्रॅक्टिकल होत असतात परीक्षा. अशा बरेचसे कॉलेज आहे, बरेचसे ITI आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 स्टेप होतं. पहिलं रिटन होतं, म्हणजे तुम्हाला पेपर लिहायसाठी देतात पहिली स्टेप. दुसरी की तुम्हाला प्रॅक्टिकल परफॉर्मन्स करायचं असतं. ठीक आहे. आणि तिसरी की तुम्हाला प्रॅक्टिकल सुरू असतानाच क्वेश्चनिंग केली जाते किंवा तुम्हाला बसवून स्पेशल तुमचा वायवा घेतला जातो. अशा 3 स्टेपमध्ये काय होतं, तुमचं प्रॅक्टिकल होतं. तर कुठे कुठे वायवा घेणार नाही घेणार, परफॉर्मन्स घेणार नाही घेणार, पण पहिली स्टेप सर्वांसाठी कंपल्सरी आहे आणि ते प्रत्येकजण करून घेतातच जवळपास, कारण त्याच्याशिवाय मार्क टाकू शकत नाही, कारण ते पुरावा असतो. काय असतो? पुरावा. आता नेमकं या पहिल्या स्टेपमध्ये काय लिहायचं ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आणि ते काही कंपल्सरी सारखं असणार सर्व ठिकाणी याची गरजेच नाही. बघा काय कंपल्सरी असणार, तुम्हाला त्या आन्सर शीटवर जे आन्सर शीट देणार त्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकलचं नाव लिहिणं कंपल्सरी आहे. प्रॅक्टिकलचं नाव लिहिणं कंपल्सरी आहे. सोबत दुसरी गोष्ट की तुम्हाला लागत असलेले टूल्स, तुमच्या इन्स्ट्रुमेंट, तुमच्या मशीन्स, तुमचे मटेरियल ते तुम्हाला लिहायचे आहे. ते तुम्हाला लिहायचे कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी लिहायचेच आहे. ठीक आहे. आता कुठं कधी टूल्स लागतात, कधी इन्स्ट्रुमेंट लागतात, कधी मशीन्स लागतात, कधी मटेरियल लागते. तर डिपेंड करते की नेमकं प्रॅक्टिकल कसं आहे, नेमकं प्रॅक्टिकल कसं आहे. त्याच्यानंतर आहे, जर तुमच्या याच्यामध्ये आता मॅथ्स प्रॅक्टिकल जर असले त्याच्यामध्ये डायग्राम असते. काय असते? डायग्राम. तर तुम्हाला डायग्राम काढायची असते, आकृती काढायची असते. त्याच्यानंतर आता बघा, जे मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण जे प्रॅक्टिकल मी टॉपचे तुम्हाला काढून दिले आहे त्याची PDF आहे. आणि त्या PDF मध्ये काय करायचं आहे तुम्हाला की पूर्ण इंग्रजीमध्ये आहे, कारण निम्मीचं बुक मराठीमध्ये नाही, इंग्रजीमध्ये. निम्मीच्या बुकचे आपण नेहमी प्रॅक्टिकल काढत असतो. तर याच्यामध्ये बघा, प्रॅक्टिकलचं नाव तुम्हाला तसंही पेपरमध्ये पण इंग्रजीत लिहायचं आहे. टूल्स, मटेरियल ते पण तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकता. डायग्राम इंग्रजी मराठी काही वेगळी राहत नाही, काही वेगळी. आता तुम्हाला जसं टूल्स म्हणाल सर प्लायर, स्ट्रिपर, स्क्रूड्रायव्हर हे सर्व तुम्हाला समजते, काही एवढे छोटे नाही आहे. ठीक आहे. आता प्रोसिजर जे आहे, प्रोसिजर कशी असते? ऑप्शनल असते. प्रोसिजर ऑप्शनल काय म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं. मग कुठे कुठे तुम्हाला प्रोसिजर लिहायला लावते, कुठे लिहायची गरज नसते. तर डिपेंड करते तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आहे ना, तुम्हाला कोण एक्सटर्नल आहे किंवा इंटरनल त्याच्यावरती ते डिपेंड करते. ठीक आहे. ऑब्झर्वेशन टेबल, आता प्रत्येक याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल असणार असं गरजेचं नाही. एखादं स्टडी प्रॅक्टिकल असते त्याला ऑब्झर्वेशन टेबल नसते. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन, ऑब्झर्वेशन असलं तर कॅल्क्युलेशन. तर आता बघा, हे तीन आहे ना ऑप्शन ऑप्शनल आहे, म्हणजे प्रत्येक सेंटरवर हे होणारच किंवा लिहिणार हे काही कंपल्सरी नाही आहे किंवा प्रत्येक प्रश्नात पण कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट लिहावा लागतो की नेमकं काय केलं आपण, काय झालं. आणि प्रिकॉशन्स, त्याला दक्षता म्हणतो, ते शेवटी लिहावं लागतं, सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे. तर हे पहिली टप्पा. आता बघा, हे सर्वात महत्त्वाचं का बरं आहे तुम्हाला सांगतो. हे नीटनेटकं करायचं, कारण आपण इलेक्ट्रिशियनच्या आपल्या याच्यामध्ये होते असं की सबूत राहते, हे लिहिलेलं सबूत राहते. प्रॅक्टिकल आपल्याकडे पुरावा राहत नाही. प्रॅक्टिकल ते असलं नसलं, वायवा घेतला नाही घेतला, काही नाही घेतला, किती मार्क जरी टाकले तरी तुम्हाला जे मार्क टाकत आहेत त्याचं तुमच्या कागदावरती असलं पाहिजे. म्हणजे पुरावा कागदावर असतो, ते पुरावा कागद सांभाळून ठेवले जाते. तर म्हणून बरोबर कागदावरती बरोबर लिहिणं महत्त्वाचं आहे, कारण की ते नंतर पण टिकून राहणार. कारण मी असं म्हणू शकतो ना, अरे हो याने वायवा दिला, 5 पैकी 5 प्रश्नाचे उत्तर दिले, असं म्हणू शकतो. हां, याने पूर्ण प्रॅक्टिकल केले पण कागदावर त्यांनी पूर्ण लिहिलं असं म्हणू शकत नाही,
जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत, ठीक आहे. तर आता डिस्क्लायमर एक फक्त ऐकून घ्या की जे मी प्रॅक्टिकल सांगणार आहे ते माझी गेसिंग आहे, ते काय माझी गेसिंग आहे. तर गेसिंगप्रमाणे म्हणजे याचा अर्थ नसेल असा नाही की मी प्रॅक्टिकल दिले म्हणजे पूर्णच्या पूर्ण तेच येणार किंवा त्याच्यातलेच येणार जशाच तसे, असं काही नाही आहे. मी फक्त तुम्हाला एक अंदाज सांगता की टॉपचे प्रॅक्टिकल आहे हे येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि वारंवार ते प्रश्न पण विचारले जातात. मग तुम्हाला पेपरच्या दिवशी समजूनच जाईल, ठीक आहे. आता बघा पहिलं प्रॅक्टिकल आहे की म्हणजे बघा हे प्रॅक्टिकल ना मागच्या वर्षी पण होतं, पहिले 2 प्रॅक्टिकल मागच्या वर्षी. ट्रान्सफॉर्मेशन रेशो काढायचा आहे. काय काढायचा आहे? ट्रान्सफॉर्मेशन रेशो ट्रान्सफॉर्मरचा, ठीक आहे. दुसरं प्रॅक्टिकल याच्यामध्येच ऑर आहे, काय ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट आहे, ते शॉर्ट सर्किट टेस्ट करायचे, तेही ट्रान्सफॉर्मर. ही मागच्या वर्षीच आहे. दोन्ही येणार नाही, 2 पैकी एक पेपरमध्ये येऊ शकते. आता कोणतं येऊ शकते, आता त्या पेपर काढणाऱ्यावरती डिपेंड करते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की प्रिपेअर टेस्ट बोर्ड अँड एक्सटेन्शन बोर्ड. त्याच्यावरती MCB LCB फ्यूज रिले वगैरे तुम्हाला काय करायचे आहे, फिट करायचे किंवा माउंट करायचे आहे. त्याच्यासोबतच त्याच याच्यातलं ड्रॉ लेआउट अँड प्रॅक्टिस PVC केसिंग कॅपिंग किंवा केसिंग कॅपिंग नाही येणार, तुम्हाला कंड्यूट वायरिंग येऊ शकते. काय येऊ शकते? कंड्यूट वायरिंग येऊ शकते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 2 4 5 पॉईंट दिलेले असणार. आता बघा हे जे एक्झरसाइज आहे ना, नवीन जे NSQF लेवलचं नवीन बुक आला आहे NSQF लेवल 4चं, त्याच्यामधली ही एक्झरसाइज आहे, त्याची मी तुम्हाला सेपरेट याची PDF दिलीच आहे, ठीक आहे. हे झाले म्हणजे चौथं प्रॅक्टिकल. 5वं प्रॅक्टिकल आहे की वायर अप PVC कंड्यूट वायर प्रिपेअर अँड वायरिंग अँड प्रॅक्टिस. म्हणजे पुन्हा काय बघा, आता हे जे बघा या 2 पैकी मी म्हटलं एक तुम्हाला येऊ शकते तुमच्या परीक्षेमध्ये आणि या 3 पैकी तुम्हाला एक येऊ शकते, 3 4 5 पैकी. हे तर ऑरमध्ये 5 प्रश्न झाले. पुन्हा 6वा प्रश्न आहे टेस्टिंग आणि फॉल्ट डिटेक्शन. टेस्टिंग आणि फॉल्ट डिटेक्शन डोमेस्टिक किंवा इंडस्ट्रियल याच्यापैकी म्हणजे हे येऊ शकते एक, समजा म्हणजे बेस्ट प्रॅक्टिकल आहे. त्याच्यानंतरचं आहे की मेजर द पॉवर फॅक्टर, ठीक आहे. 3 फेज सर्किटचं काय करायचं आहे, पॉवर फॅक्टर मेजर करायचे. असे किती झाले? 7 प्रॅक्टिकल झाले. किती झाले? 7 प्रॅक्टिकल. 7 पैकी तुम्हाला 2 म्हणा 3 म्हणा प्रॅक्टिकल येऊ शकते पेपरला, जे मी तुम्हाला काढून दिले. आता याची तुम्हाला मी काय केलं आहे, PDF दिलेली आहे. म्हणजे हे 7 प्रॅक्टिकलची PDF दिलेली आहे. त्याच्यातला तुम्हाला डायग्राम्स कामी येणार, त्याच्यातले टूल्स आहे, इक्विपमेंट्स आहे, त्याचं एम आहे, ऑब्झर्वेशन टेबल आहे, कॅल्क्युलेशन आहे. हा सर्व पार्ट तुम्हाला त्याच्यामधला कामी येऊ शकतात. तर ते PDF कुठे मिळणार? आता यूट्यूबवरती अशी देता येत नाही, यूट्यूबवर देता येत नाही म्हणजे ऑप्शन नाही ना यूट्यूबमध्ये. तो मग सोपाचा ऑप्शन आहे, टेलिग्राम चॅनलला आपण ती PDF टाकून देतो. तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं, CST लॉन्चपॅड नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च जरी केलं CST लॉन्चपॅड कोणत्याही व्हिडिओमध्ये गेलं तरी तुम्हाला त्या CST लॉन्चपॅडची टेलिग्रामची लिंक दिसणार. तिथनं काय करू शकता तुम्ही, त्या चॅनलला पण जॉईन करा, भविष्यामध्ये तुम्हाला कामी येणारच आहे. आणि तिथनं काय करू शकता तुम्ही, PDF डाउनलोड करू शकता. मी सॅम्पल पण एक क्वेश्चन पेपर जो निम्मीने दिला आहे तोही त्याच्यामध्ये मी टाकून देतो, ठीक आहे. तर हा होता व्हिडिओ प्रॅक्टिकलचा, प्रॅक्टिकल एक्झाम फर्स्ट इयरची. आता जर व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की माझ्या कामाचा आहे आणि आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.